विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला गुगलवरती जावा. गुगलवरती गेल्यावर सर्चमध्ये जावा. सर्चमध्ये काय करायचं, गेल्यानंतर MSCE पुणे सर्च करा. MSCE पुणे सर्च केल्यानंतर खाली MSCE पुणे हा ऑप्शन येते, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे बरंच ऑप्शन दिसते. महाराष्ट्र राज्य परिषद आले. त्यानंतर इथं बघा, शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वी, शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वी. त्या इयत्ता 5वी व इयत्ता 8वी वरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या डाव्या बाजूला शाळांसाठी लॉग इन ID, अंतिम निकाल शाळांसाठी. आपण शाळांसाठी न पाहता आपल्याला विद्यार्थ्यांसाठी पाहतो. तुम्ही असं स्क्रोल केलं तर खाली येणार नाही. अजून थोडं स्क्रोल केलं तर बघा, राईट हँड साईडला तर उजव्या बाजूला दिले बघा, शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी 2026 अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी, यावरती क्लिक करायचं. तसं खाली जिल्हानिहाय कट ऑफ 5वीचा आणि 8वीचा दिलाय. आपण अंतिम निकालावरती क्लिक करायचं. तुमचा सीट नंबर इंटर करा, मदर नेम इंटर करा आणि सबमिट करा. जर तुम्ही तिथं शिष्यवृत्ती धारक असाल, म्हणजे होल्डर असाल, तर तुम्हाला तिथं होल्डर म्हणून येईल. अदरवाईज तसं येणार नाही. आपण जर होल्डर असाल तर आपला जिल्हा आणि आपली मार्क कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत जय हिंद.